शून्यात नजर रोखून या वसुंधरेजवळ पाहते रे मी पाहते. पण आज माझं जीवन खरंच शून्याप्रमाणे वाटू लागलंय मला. देवा, का दया करत नाहीस माझ्यावर? पेटला समोर येणारा प्रत्येक दिवस मला तो दिवस उगवला की मेल्याहून मेल्यासारखं होतं. का देवा जीवन दिलेस तू मला? त्यापेक्षा जीवन दिलं नसतंस ना तर बरं झालं असतं. वाटलं होतं सुखात नाही पण निदान समाधानात तरी राहील. माहेरची परिस्थिती सुद्धा बेताची. त्या जन्मदातेही निवर्तले. 2 वेळ नाही पण 1 वेळ सुद्धा हात मुखाजवळ जात नव्हता. आणि त्याही कठीण परिस्थितीत आईनं जबाबदारी म्हणून माझं लग्न करून दिलं. पाहिलं इथं तरी निदान 1 वेळ आता तोंडाची वेळ होईल. पण नाही, ते शक्य नाही. मनोमनी विचार करते, माझं सोडा, लग्न झालं, आम्ही उभं कशा तरी राहू. पण याही परिस्थितीत सुद्धा मी आई झाले. निसर्गाचा नियम कुणालाही चुकला नाही आणि स्वार्थ प्रत्येकाच्या मनात वावरत असतो. आई झाले. 2 मुलांना मी जन्म दिला. 2 मुलांची आई. प्रत्येकाच्या मनाचं समाधान करते मी. समजावून सांगण्याचा प्रयत्न करते पण मनस्थिती नाही. अक्षरशः अखंड तांडव करतायत माझी मुलं. रडतायत कशासाठी? माझ्या मुलांना भूक सहन होईनाची झाली आहे. हो, शेजारा पाजारांजवळ जाऊन काहीतरी भीक मागून आणते. त्या काहीतरी धुणी भांडी करेन, केर कचरा करेन, काहीतरी काम धंदा करेन आणि करतेही. जे मिळेल त्यातून माझ्या मुलांना देते. आणि काहीच मिळालं नसेल तर पाणी सुद्धा देऊन त्यांना झोपण्याचा प्रयत्न करते. पण परिस्थिती काही बदलत नाही. देवा, अरे उपवास म्हणून किती करावे? यापेक्षा वेगळा असतो का उपवास? सांग ना. येणारा प्रत्येक दिवस अगदी तुझ्या उपवासात घालवण्याचा प्रयत्न करते रे. भोजन म्हणून नाहीच मिळत किंवा, पण तरी तुझ्यावर आशा आहे. आशेनं पाहते येणारी परिस्थिती 1 दिवस तरी बदलेल. पण नाही, आज मात्र त्यांना सांगितलंय, हो, मुलांची समजूत घालू शकत नाही मी. माझ्या मनाची समजूत घालेन पण त्यांना लागलेली भूक मी आवरू शकत नाही. भूकेमुळं व्याकुल होणारे माझी मुलं लोळत आहेत. आई मला खायला दे गं, आई मला काहीतरी प्यायला दे गं. काय खायला देऊ? काय खायला देऊ? हा प्रश्नच केव्हा सुटेल असा झालाय. आणि मी मात्र त्यांच्या समोर निरुत्तर होऊन उभी राहते. काय सांगू त्यांना? कोणते शब्द न त्यांच्या मनाची समजूत काढण्याचा प्रयत्न करू? नाही, काही असं झालंय मला. असंख्य विचार मनात वावरत आहेत. खरं परमेश्वर कोपलाय माझ्यावर, निश्चित कोपलाय. माझं जीवन अगदी शून्य झाल्याप्रमाणे वाटू लागलंय मला. काही अर्थ उरला नाही माझ्या जीवनाला. मी आहे
एवढ्यासाठी कित्येक माणसं तळमळतात, व्रत वैकल्य करतात, उपवास करतात. पण मी आई असून सुद्धा मायेनं ममतेनं माझ्या लेकरांच्या मनाची समजूत काढू शकत नाही. असं वाटू लागलंय माझ्या मनाला. हा, आणि म्हणूनच अगदी सगळं काही शून्य वाटू लागलंय मला. अर्थात शून्य भासे मजहा कलह जीवन